नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 11 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 10। स्पष्टीकरण: जागतिक सिंह दिन दरवर्षी ऑगस्ट 10 रोजी साजरा केला जातो। या दिवसाचा मुख्य उद्देश सिंहांची घटती संख्या, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या धोक्यांबद्दल जगभरात जागरूकता वाढवणे हा आहे। याची सुरुवात वर्ष 2013 मध्ये करण्यात आली होती। प्रश्न 2, नुकताच भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाचा स्फोटक दारुगोळा निष्क्रियीकरण सराव कोची येथे सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अमेरिका। स्पष्टीकरण: भारतीय आणि अमेरिकन नौदलाचा स्फोटक दारुगोळा निष्क्रियीकरण सराव 2026 केरळमधील कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये सुरू झाला। हा सराव 14 ऑगस्टपर्यंत चालेल। या द्विपक्षीय सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या नौदलाच्या तज्ज्ञ पाणबुडे आणि स्फोटक दारुगोळा निष्क्रियीकरण पथकांमध्ये कार्यक्षमता वाढवणे व व्यावसायिक सहकार्य मजबूत करणे हा आहे। आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी। अमेरिकेचे गिर्यारोहक टायलर अँड्र्यूज यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटात माउंट एव्हरेस्ट सर करून एक नवीन जलद विक्रम रचला। भारताने महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेसोबत करारावर स्वाक्षरी केली। अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचा दौरा केला। तुळसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक पदावरून राजीनामा दिला। ऑक्टोबर 2026 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन अमेरिकेत केले जाईल। संयुक्त राष्ट्र वन परिषदेची 21वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित करण्यात आली। प्रश्न 3, नुकतीच आनंद प्रकाश यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एस्वातिनी। स्पष्टीकरण: नुकतीच आनंद प्रकाश यांची एस्वातिनी साम्राज्यात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। आनंद प्रकाश हे 2009च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत, जे सध्या परराष्ट्र मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत आहेत। प्रश्न 4, नुकताच कोणत्या विमानतळावर हायजॅकिंगला तोंड देण्यासाठी प्रभावी तयारी म्हणून संयुक्त सराव सुदर्शन शक्ती 5 आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिल्ली विमानतळ। स्पष्टीकरण: नुकतेच नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायजॅकिंगचा सामना करण्यासाठीच्या प्रभावी तयारीकरिता संयुक्त सराव सुदर्शन शक्ती 5 आयोजित करण्यात आला आहे। प्रश्न 5, नुकताच सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि कोणत्या देशाने सामूहिक संरक्षणासाठी मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, तुर्कीये। स्पष्टीकरण: नुकतेच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानव्यतिरिक्त तुर्कीने 7 ऑगस्ट 2026 रोजी मक्का सौदी अरेबिया येथील अल सफा राजवाड्यात सामूहिक संरक्षणासाठी मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे। मुख्य तरतूद: नाटोच्या कलम 5च्या धर्तीवर यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल। तुर्की देशाची माहिती: राजधानी अंकारा, चलन टर्किश लिरा, अध्यक्ष रजब ताय्यब एर्दोगान। प्रश्न 6, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने लैंगिक समावेशक आणि सुरक्षित कार्यस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला समर्थ संस्था पुरस्कार योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, हरियाणा। स्पष्टीकरण: लैंगिक समावेशक आणि सुरक्षित कार्यस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला समर्थ संस्था पुरस्कार योजना हरियाणा सरकारने सुरू केली आहे। उद्देश: कार्यस्थळे महिलांसाठी सुरक्षित, अनुकूल आणि सन्मानजनक बनवणे। हरियाणा राज्याची माहिती: राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल प्राध्यापक असीम कुमार घोष। आता पाहू हरियाणाशी संबंधित इतर चालू घडामोडी। 16वी ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांची बैठक चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली। कुरुक्षेत्र येथे एका अत्याधुनिक शीख संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली। भारतीय वन्यजीव परिसंस्था परिषदेची दुसरी आवृत्ती सोनीपतमध्ये आयोजित करण्यात आली। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी गुरुग्राममध्ये टॉवर ऑफ जस्टिसचे उद्घाटन केले। भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन पंतप्रधान मोदींच्या हस्ते
जींद रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. हरियाणाच्या सिरसा येथील किन्नूला भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाले. इंडिया AI डेटा लॅब सुरू करणारी पहिली खाजगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ ठरली आहे. आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2027 चे आयोजन चंदीगडमध्ये केले जाईल. प्रश्न 7. नुकतेच वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सूरज कुमार चंद. स्पष्टीकरण. भारताचा सूरज कुमार चंद वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने मुंबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात हंगेरीच्या बेनेडिक्ट ताकास याला 3-2 ने पराभूत करून ही ऐतिहासिक कामगिरी केली. प्रश्न 8. नुकताच कोणता देश भारताचा द्रवीकृत पेट्रोलियम गैस LPGचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अमेरिका. स्पष्टीकरण. अमेरिका नुकताच भारताचा LPG गॅसचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. भारताच्या एकूण LPG आयातीमध्ये अमेरिकेचा वाटा वाढून जवळपास 67% पोहोचला आहे. कारण पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि होर्मझ जलसमुद्रधुनी मार्गातील अडथळ्यांमुळे आखाती देशांकडून होणारा पारंपरिक पुरवठा प्रभावित झाला आहे, ज्यानंतर भारताने अमेरिकेकडून आयात वाढवली आहे. प्रश्न 9. नुकतीच कोणी मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापित करण्यासाठी फार्मगार्ड नावाची AI संचलित डिजिटल सेंट्री प्रणाली तैनात केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. केरळ. स्पष्टीकरण. केरळ वन विभागाने नुकतेच जंगली प्राण्यांची घुसखोरी रोखण्यासाठी आणि मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापित करण्यासाठी फार्मगार्ड नावाची कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित डिजिटल सेंट्री प्रणाली तैनात केली आहे. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री VD सतीशन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळमध्ये रामायण महिन्याचा शुभारंभ झाला. केरळचा जन्मदर पहिल्यांदाच प्रति 1010च्या खाली आला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी दक्षायनी योजना केरळ सरकारने सुरू केली. केरळमध्ये प्राण्यांच्या सर्वात जास्त नवीन प्रजातींचा शोध नोंदवला गेला. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली. भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय केरळमध्ये स्थापन करण्यात आले. प्रश्न 10. नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेसवॉक करणारे भारतीय वंशाचे तिसरे व्यक्ती कोण ठरले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अनिल मेनन. स्पष्टीकरण. भारतीय वंशाचे अंतराळवीर डॉक्टर अनिल मेनन यांनी 6 ऑगस्ट 2026 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर आपली पहिली स्पेसवॉक पूर्ण केली. त्यांनी आपल्या सहकारी अंतराळवीर जेसिका मीर यांच्यासोबत 6 तास आणि 27 मिनिटे स्पेसवॉक करून अंतराळ स्थानकाची विद्युत प्रणाली अद्ययावत करण्याचे काम केले. प्रश्न 11. नुकतेच पर्यावरण संरक्षणासाठी डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही पी पेचियम्मल आणि गोविंदम्मल. स्पष्टीकरण. वर्ष 2026 चा प्रतिष्ठित डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कारच तामिळनाडूच्या 2 तळागाळातील पर्यावरण कार्यकर्त्यांना रामनाथपुरमच्या पी पेचियम्मल आणि विल्लुपुरमच्या गोविंदम्मल यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. विजेत्यांचे योगदान. पी पेचियम्मल रामनाथपुरम यांना सागरी संरक्षण आणि महासागर प्लास्टिक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य, विशेषतः किनारपट्टीच्या भागातून टाकून दिलेली मासेमारीची जाळी हटवण्यासाठी आणि जलचरांचे रक्षण करण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. गोविंदम्मल विल्लुपुरम यांना शाश्वत, हवामान अनुकूल शेती, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न व मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न 12. नुकतेच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळच्या नवीन कार्यालय परिसराचे उद्घाटन कुठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मुंबई. स्पष्टीकरण. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मुंबईतील फोर्ट भागात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालय परिसराचे उद्घाटन केले. या प्रसंगी NUCFDC आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हे सहकार्य नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षा, तांत्रिक क्षमता आणि संस्थात्मक क्षमता मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पंजाब. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ताचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य ठरले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयात मिशन गोल्डन स्पाईस सुरू करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद पी.व्ही. सिंधूने जिंकले. सारनाथ हे भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. एचडीएफसी बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते सुरू केले. भारतातील पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेरमध्ये स्थापन केला जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक बनवला. विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून सूत्रे हाती घेतली. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आला. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्सचे गठन करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच अबेलार्डो डे यांची कुठले 36वे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.